नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता सर्व लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये कधी जमा होणार. नोव्हेंबरचा महिना संपला परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजनांपैकी एक महत्त्वाची योजना ठरलेली आहे. दर महिन्याला 1,500 रुपयाची मदत तुम्हाला दिली जाते. तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये चिंतेत आहेत की वातावरण आहे. नोव्हेंबर महिन्यात संपल्यानंतरही खात्यात पैसे न आल्याने अनेकांनी शासनाकडे अपडेटची मागणी केलेली आहे. बघा, संपूर्ण जी माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर बघा, महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शासनाकडून KYC प्रक्रियेसाठी दिलेल्या अंतिम मुदतीत अलीकडेच बदल करण्यात आलेला आहे. अनेक महिलांची KYC वेळेत पूर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात मुदतवाढीची मागणी होत होती. यानुसार राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत KYCची जी अंतिम मुदत आहे ती देण्यात आलेली होती. बघा, तसेच मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळत आहेत. बघा, तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. 31 डिसेंबरपर्यंत KYCची मुदतवाढ लाभार्थ्यांपैकी देण्यात आलेला होता. बघा, तसेच पुढे बघा, पूर्वी KYCसाठी 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत करण्यात आलेली होती, परंतु तांत्रिक अडचणी, ओळखपत्र विसंगती आणि स्थानिक स्तरावरील अडथळ्यांमुळे अनेक महिलांचे KYC काम अपूर्ण राहिलेले आहे. त्यामुळे आता विविध स्तरावरून मुदतवाढीची मागणी वाढू लागलेली आहे. शासनाने हा विचार करून थेट वर्षाच्या अखेरीस मुदतवाढ दिली असून लाभार्थ्यांना ही अत्यंत महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. पुढे बघा, आता लाडक्या बहिणींना ज्यांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही, तर 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. आता KYC पूर्ण न करणाऱ्या महिलांना भविष्यात हप्ते मिळण्याबाबत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ही प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच पुढे बघा, जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते सुद्धा काय म्हणाले आहेत. आता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो. बघा, तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा संपलेला आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आलेला होता. त्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये येईल की अशी अपेक्षा होती. पण राज्यात सध्या नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने हप्त्यांची प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्यात आलेली आहे. बघा, तर आता समजून घ्या, तुमचे आता 2 डिसेंबरला तुमचं मतदान आहे. बघा, 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबरला तुमचा जो निकाल आहे, ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला जो हप्ता आहे तो पुढे सुरळीत मिळत राहणार आहे. बघा, तसेच बघा, 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला तुमचा मतमोजणी पूर्ण होणार आहे. आचारसंहिता निवडणूक निकालांसोबतच झाल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू होऊ शकतात. बघा, त्यामुळे आता 4 डिसेंबरनंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. बघा, आता तुम्हाला सांगितलं की मी मतदानामुळे तुम्हाला हे पैसे दिले जाणार नाहीत. तसेच पुढे बघा, जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते सातारा येथील जिल्ह्यातील त्यांनी काय सांगितलं आहे. सातारा जिल्ह्यातील नगर परिषद नगराध्यक्षांचे भाजप उमेदवार, सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार यांच्या प्रचार आयोजित सभेला देवेंद्र फडणवीस यांनी बघा उपस्थिती गमावली होती. बघा, लावली होती आणि यावेळी त्यांनी मतदारांचं आवाहन करताना सांगितलं की लाडक्या बहिणींना साथ घातली की तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करणार असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिलं. बघा, तर आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी. बघा, तर तुम्हाला आता 20-20 हजार, 21-21 हजार सर्व टोटल हप्ते जमा झालेले आहेत. बघा, त्यात तुम्हाला आता बघा, जो तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो बाकी आणि डिसेंबरचा हप्ता बाकी आहे. त्यामुळे हे 1,500 आणि ते 1,500 टोटल तुम्हाला 3,000 सुद्धा हे खात्यामध्ये जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. कदाचित तुम्हाला 3,000 सुद्धा येऊ शकतात नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्ता. तसेच पुढे बघा, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला KYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण चालू करणे आवश्यक असते. त्यामुळे KYC करणे हे बंधनकारक करण्यात आहे. त्यामुळे सर्वांनी KYC करून ठेवा. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच पुढे बघा, शिंदे साहेबांनी बघा वेगवेगळ्या ठिकाणी सांगली येथे सभा घेतली.
बघा पाचोरा इथे सुद्धा शिंदेसाहेबांनी सभा घेतली होती. उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन त्यांनी ज्या सभा घेतल्या त्यामध्ये त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बंद करणार नाहीत असं सुद्धा शिंदेसाहेबांनी सांगितलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि शिंदेसाहेबांनी शब्द दिलेला आहे की ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाहीत आणि लाडक्या बहिणींना 1500वरच आम्ही जो हप्ता आहे तो तुम्हाला 1500च नाही तर तुम्हाला आम्ही 2100सुद्धा करू. जसं जसं तुमचं आम्हाला सपोर्ट भेटेल तसं तसं तुमच्या लाडक्या बहिणींचा हप्ता आम्ही वाढवणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती दीदीसुद्धा आम्ही बनवणार आहोत. लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपयेपर्यंतसुद्धा आम्ही लोन देणार आहोत. त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि यासाठी आम्ही भरपूर त्यांच्यासाठी सुविधा करणार आहोत असं शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे बघा. त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही. तर सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी फायनली खुश झालेल्या आहेत आणि त्यांना जो अकाउंटमध्ये पेमेंट आहे ते 1500 3-3 हजार रुपये त्यांना हे अकाउंटमध्ये पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींनो तुम्ही अजूनपर्यंत जे आधार सीडिंग आहे तर तुम्ही बँकेत जाऊन CSC केंद्रावर ग्राहक केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं आधार सीडिंग करा. आधार सीडिंग केल्यानंतर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. KYC केल्यानंतर तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहेत आणि पुढील तुम्हाला 2100 रुपयेसुद्धा लवकरात लवकर लाभ दिला जाणार आहे. आणि यापुढे अजून लाडक्या बहिणींसाठी लखपती दीदी जे आहेत ते लखपती दीदीमध्ये त्यांना लाख रुपयापर्यंतसुद्धा लोन शासन देणार आहे आणि त्यांना 40,000 रुपये बचत गट सुरू केलेले आहेत. त्यांना 0% व्याजदरावर जे कर्ज आहे ते लोन आम्ही देणार आहोत. त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लाडक्या बहिणींना आम्ही अजून सक्षम बनवणार आहोत. त्यामुळे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी कोणत्याही प्रकारे काळजी करू नका, चिंता करू नका. लवकरच लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो लवकरात लवकर दिला जाणार आहे. बघा जशी जशी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती येते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये जो ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला आहे, आता नोव्हेंबर प्लस डिसेंबर हप्तासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. तर सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सर्वात मोठी लेटेस्ट आणि सर्वात नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते आता लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्व जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे गाजलेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे बघा. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अजून 2100 रुपयेसुद्धा पुढे हप्ता मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी KYC करून ठेवा. KYC केल्यानंतरच तुम्हाला पुढील हप्ते दिले जाणार आहेत. सर्वात मोठी नवीन अपडेट, लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत ते खुश झालेल्या आहेत. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.